आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रतिनिधी म्हणा किंवा पक्षप्रमुख म्हणा, एक तर हायबाय करताना दिसत आहे किंवा एकामेकाचे कपडे फाडताना दिसत आहे. तर हे विषय न करता आज खरोखर आपल्या देशातील नागरिकांची, जिल्ह्यातील नागरिकांची काय गरज आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. आज सुरुवात करतो मी फक्त ईडीपासून. ईडी कोणावर तरी लावणं चालू आहे. कोणत्या तरी वरिष्ठ पक्षाच्या नेत्याला आतमध्ये टाकलं हेही तुम्ही ऐकत आहे. तर हे आपल्या महात्म्यानं, महापुरुषानं जो अधिकार दिलेला आहे त्याला म्हणतात दोधारी तलवार. त्या तलवारीचाही विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी मी ऐकत आहे की ते तलवार संपवण्याच्या नादात आहे. ते न जंगणारी आणि न झिजणारी तलवार आहे. त्याला कोणी संपवू शकत नाही आणि झिजवू शकत नाही. तर अशी तलवार हे काही चुकीच्या लोकांच्या ताब्यात आहे. तर ते आम्ही आमच्या ताब्यात घेऊ आणि ते तुमच्या सहकार्याशिवाय घेतल्या जात नाही, म्हणजे नागरिकांच्या सहकार्याशिवाय. तर नागरिकांना विनंती करा की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, हे तलवार आमच्या ताब्यात द्या. तलवार आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर आम्ही सुरुवात जे होऊन गेलेले प्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री किंवा यांचे मोठे मित्र आणि विदेशात असणारा पैसा, या तिन्हीवर इड्या शिड्या जे काय लावायच्या, कायद्याची जे दोधारी तलवार आहे हे यांच्यावर ताणून आम्ही तिन्ही ठिकाणचा पैसा गोळा करू आणि आपल्या देशाच्या व्यवस्थापनासाठी कोणत्या जातपात धर्मासाठी नाही. ज्याला आरोग्य पाहिजे त्याला आरोग्य देऊ, ज्याला भाकर पाहिजे त्याला भाकर देऊ, ज्याला शिक्षण पाहिजे त्याला शिक्षण देऊ. म्हणजे ज्याच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची आम्ही तयारी ठेवू आणि महात्म्यानं, महामानवानं जे व्यवस्थापन दिलेलं आहे त्या पद्धतीनं काम करण्याची तयारी ठेवू. आणि जे सध्या बेरोजगार आहेत, बुद्धिवान, बलवान, यांना भारत सरकारमध्ये सामील करू, देशाची बॉर्डरवर उभे करू, ते देशाची बॉर्डर मजबूत करू. असं काहीतरी बोला. 2 किलो तांदूळ देतो, 4 किलो गहू देतो, खात्यात 5,000 टाकतो, त्या शेतकऱ्याला आश्वासन, त्या मजुराला आश्वासन, अरे GST बंद पाडू, हे बोला. असं मुद्देसूद काहीतरी बोला, ही मी विनंती करतो. आणि सर्व नागरिकांना अशी माझी विनंती आहे की हा विषय सर्व नागरिकांपर्यंत, देशातील नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि आपल्या आराध्य, ज्याचं जे आराध्य असेल, निसर्गानं आपल्याला जे दिलेलं आहे त्याचा खरोखर वापर करा आणि कोणाच्याच बळकवयात येऊ नका. खरोखर आपलं हित करील. जसं स्वातंत्र्य सैनिक देशासाठी गेले त्या पद्धतीनं बोलणारा सैनिकासारखा उमेदवार किंवा पक्षप्रमुख आपल्यापर्यंत येईल आणि त्या पद्धतीनं बोलील. आज सभा चालू आहे, रॅल्या चालू आहे, पण तुम्ही त्यांचं बोलणं पहा काय आहे. तर या पद्धतीनं त्यांच्याजवळून आश्वासनं घ्या. या पद्धतीनं देशाचं व्यवस्थापन झालं पाहिजे हे सांगा. धन्यवाद.